येशू एका भूत लागलेल्या माणसाले आणि एका बिमार बाईले बरं करते. येशू आणि त्याचे शिष्य आपल्या डोंग्याने त्या भागात गेले जती घरसेकर लोक राहत होते. ते त्या भागात जाऊन डोंग्यातून उतरले. तती एक माणूस होता ज्याले भूत लागला होता. हा माणूस एवढा शक्तिशाली होता की कोणीही त्याला नियंत्रित करू शकत नव्हते. कैक वेळा लोकांना त्याच्या हातापायाले साखळी दांडाने बांधले, पण तो तोडून टाकत होता. तो माणूस कबरीमध्ये राहत होता आणि तो रात दिवस मोठ्याने कल्ला करत होता. तो अंगावर कपडे घालत नाही होता आणि नेहमी गोट्याने स्वतःले घायल करत होता. तो माणूस पळत येशूपाशी आला आणि त्याच्या समोर घुटणे टेकवले. तेव्हा येशूने त्या माणसातल्या भूताच्या सोबत गोष्ट केली आणि म्हटलं, या माणसातून बाहेर निघून ये. त्या भूत लागलेल्या माणसाने मोठ्याने कल्ला केला, हे येशू, परमप्रधान देवाच्या पोरा, तुझ्या मायासंग काय काम? कृपा करून मले त्रास देऊ नको. तेव्हा येशूने त्या भूताले म्हटलं, तुझे नाव काय आहे? त्यानं उत्तर दिलं, माये नाव सैन्य आहे, काऊन की आम्ही खूप सारे आहोत. त्या भूताने येशूले विनंती केली, कृपा करून आम्हाला या भागातून बाहेर नको पाठवू. अन बाजूनेच एका पहाडावर डुकराचा एक कळप चरून राहिला होता. म्हणून त्या भूताईनं येशूले विनंती केली, कृपा करून आम्हाला या डुकराईमध्ये पाठव. येशूने म्हटलं, ठीक आहे, त्याच्यात चालले जा. तेव्हा ते भूत त्या माणसातून निघून त्या डुकराईमध्ये घुसले आणि ते डुक्कर पळत जाऊन एका समुद्राच्या टोकावर जाऊन कुदून डुबून मरून गेले. त्या कळपात सुमारे 2000 डुकरे होती. हे पाहून डुकरे राखणारे पळत नगरामध्ये गेले आणि त्यानं घडलेला सगळा प्रकार जो येशूने केला होता तो त्यानं हरेकाले सांगितला. तेव्हा नगरातल्या लोकांना येऊन त्या भूतग्रस्त माणसाले पाहिले. तो शांत बसलेला, अंगावर कपडे घातलेला व एक सर्वसामान्य वागणाऱ्या माणसासारखा पाहिले. ते लोक खूप भेले होते आणि त्याने येशूले जाण्यासाठी सांगितले. येशू डोंग्यात चढला. तेव्हा तो माणूस ज्याच्यात भूते होती तो येशूच्या सोबत जायला विनंती करू लागला. पण येशूने त्याले म्हटलं, नाही, मला असं वाटते की तू घरी जावे आणि सगळ्या लोकांना सांगावे जे देवाने तुझ्यासाठी केले. त्याला सांग की देवाने तुझ्यावर कशी दया केली. म्हणून तो माणूस चालला गेला आणि सगळ्याले या घटनेच्या बाहेर सांगू लागला जे येशूने त्याच्यासाठी केले होते. आणि त्याची गोष्ट ऐकणारे हरेक जण चकित झाले होते. येशू समुद्राच्या दुसऱ्या बाजूस वापस आला. तो तती पोचल्यावर एक मोठी गर्दी त्याच्या आजूबाजूने जमा झाली. त्यामुळे तो दबू लागला. त्या गर्दीमध्ये एक बाई होती जे 12 वर्षापासून रक्तस्रावाच्या बिमारीने ग्रसित होती. तिने आपले सगळे रुपये अन धन वैद्याला दिले होते यासाठी की ते पूर्णपणे बरोबर चांगली व्हावी. पण तिची बिमारी आणखीनच खराब झाली होती. तिने ऐकले होते की येशूने अनेक बिमार लोकांले बरे केले आहे आणि तिने विचार केला, मी जर येशूच्या कपड्याला जरी हात लावला तरी चांगली होऊन जाईल. म्हणून तिने येशूच्या मागून येऊन येशूच्या कपड्याला हात लावला. जसा हात लावला तसंच तिचे रक्त वाहिने बंद झाले. ताबडतोबच येशूले मालूम झालं की त्याच्या शरीरामधून सामर्थ्य निघाली आहे. म्हणून त्याने मागं फिरून म्हटलं, मले कोण हात लावला? शिष्याने उत्तर दिलं, अति किती गर्दी आहे, चौभोवताल लोकांची गर्दी आहे. तुले धक्का लावत आहे तरी म्हणतो मले कोणी हात लावला आहे. ते बाई येशूच्या पाशी भेद समोर आली आणि खूप भेली होती आणि घुटण्यावर येऊन बसली. तेव्हा तिने त्याला सांगितले तिने काय केले आहे आणि हे पण की सांगितले की ते कशी पूर्णपणे बरी झाली आहे. तेव्हा येशूने म्हटलं, तुझ्या विश्वासाने तू बरी झाली आहे, शांतीने जा.